नक्कीच आमचा पक्ष 53 जागांवर आघाडीवर आहे. आमच्या आघाडीमध्ये वाढही होणार आहे. कारण या संपूर्ण निवडणुकीमध्ये आदरणीय आमचे सर्वोच्च नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अपरंपार कष्ट घेतले. जवळजवळ 55च्या वरती सभा घेतल्या, रोड शो केले. आमचे दुसरे युवा नेतृत्व आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांनी पण जवळजवळ 22च्या वरती सभा घेतल्या, रोड शो केले. आमच्या सगळ्या मंत्री महोदय, मग उदय सामंत असतील, शिरसाट साहेब असतील, शंभूराज देसाई साहेब असतील, प्रत्येक मंत्र्यांनी, आंबेडकर साहेब असतील, यांनी प्रत्येकाने आपापल्या मतदार क्षेत्रामध्ये अगदी दिवस रात्र काम केलेलं आहे. आणि पक्षाचा चेहरा आणि पक्षाचं काम घेऊन आम्ही लोकांपुढे गेलो. विकासाचं राजकारण आम्ही केलं. आम्ही भाषावरून, जन्मावरून किंवा जाती जातीवरून जी भांडणं लावण्याचा प्रयत्न विरोधक करत होते, त्याला अजिबात खतपाणी न घालता आमचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण हे घेऊन आम्ही पुढे गेलो. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत जेवढे थांबलेले प्रोजेक्ट होते, जेवढे महाविकास आघाडीने उभाटाने जे प्रोजेक्ट थांबवले होते, ते सगळे प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. मग इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, आम्ही हे सगळे प्रोजेक्ट सुरू करून थांबलो नाही, तर आम्ही ते पूर्ण केले. आणि त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाबद्दल जे शिंदे साहेबांनी निर्णय घेतले मुख्यमंत्री म्हणून, मग लाडकी बहीण योजना असो, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना असो, ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असो, घरांचा प्रश्न असो, या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम, निर्णय घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम अगदी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं. आणि शिंदे साहेब जे बोलतात हो. ते करून दाखवतात. हा संपूर्णपणे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाला ही गोष्ट पटली. त्याच्यामुळे इव्हन निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळी शिंदे साहेबांनी सांगितलं की कुठे MIDC पाहिजे, कुठे पाणी पाहिजे, आणि त्या गोष्टी आम्ही देऊ, त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलेलं आहे. अगदी आणि आज ही स्थिती आपल्याला बघायला निश्चित. मिळते. राजूजी, नक्कीच शिवसेनेचा मोठा विजय बऱ्याच ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळते. तुम्ही देखील जे मुद्दे उपस्थित केले ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.